चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर पेट्रोल चौफुली येथे प्रहारचा चक्काजाम आंदोलन, तर चांदवड पोलिसांनी कार्यकर्त्यांना केली अटक। आज दिनांक 24 जुलै 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी बच्चूभाऊ कडू प्रहार संघटना यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा व इतर मागण्या पूर्ण करा असे आदेश देऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले। त्याच अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 24 जुलै 2025 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शेडमध्ये सर्व एकत्रित होऊन डोक्यात प्रहार नावाच्या टोप्या घालून सर्वजण मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देत त्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात आला। तर त्या संदर्भात अधिक माहिती गणेश निंबाळकर यांनी दिली। सरकारच्या समोर ठेवलेल्या जवळपास 3-4 महिन्याचा कालावधी, त्याच्यात 3 ते 4 बैठका सरकारच्या म्हणजे सह्याद्री अतिगृहात एक बैठक झाली, त्याच्यानंतर विधिमंडळाच्या बावनकुळ्यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली। त्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये आश्वासनं दिली जात आहेत। आता मुळात कर्जमुक्तीचं जे आश्वासन आहे ते सरकारचं आहे, आम्ही फक्त त्या आश्वासनाचा जागर या ठिकाणी उभा केला आहे। तुम्हाला त्या ठिकाणी विसर पडायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी कर्जमुक्तीचं आहे। पण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या दिव्यांगांची पेन्शन योजना 6,000 रुपये एवढा व्हायला पाहिजे होती, ती आता 2,500 पर्यंत देण्याचं कबूल केलं आहे, पण 6,000 आपली मागणी आहे। आणि त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी ही विषमता जी वेगवेगळ्या स्कीममध्ये दिसते त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आपण कशात मांडलं, ते प्रातिनिधिक स्वरूप आपण मांडलं घरकुलांच्या रूपानं का शहरात किती रुपये दिले जातात आणि ग्रामीणला किती दिलं ते आम्हाला समान हवं आहे। त्याच्यानंतर मेंढपाळांच्या मागण्या आहेत, त्याच्यानंतर मच्छीमार बांधवांच्या मागण्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे एमआरईजसमध्ये लावणी ते कापणी म्हणजे पीक लावल्यानंतर कापणीपर्यंतचा जो त्या ठिकाणचा खर्च आहे तो एमआरईजसमधून त्या शेतकऱ्याला द्यावा। त्याचं कारण असं आहे तुम्ही भाव नाही देऊ शकत, हमी भाव नाही देऊ शकत, तुम्ही वारंवार त्या ठिकाणी भाव मिळायला लागलो हस्तक्षेप पण करता, मग निदान त्याचा उत्पादन खर्च तो सिक्युअर करा, त्याला त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये। सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी ही आहे। आणि त्या मागणी म्हणजे जसं भांडवली गुंतवणूक म्हणून सरकार वारंवार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या सेशन्समधून आश्वस्त करते, पण खरंच सांगा शेतकऱ्याच्या या व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवलंय सरकारनं, तर नथिंग, नसल्याच्या बरोबर आहे। त्याचं कारण आहे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं का बुवा ही ओसाडगावची पाटीलकी खरं आहे ते। आणि का पाटीलकी वाटते, सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट किती, गृहनिर्माण खात्याचं बजेट किती, इतर सगळ्या खात्यांचे बजेट किती, आणि शेतकऱ्याच्या खात्याचं बजेट आहे फक्त 9,000 कोटीचं। या तुलनेमध्ये ही ओसाडगावची पाटीलकी नाही आहे का? म्हणून म्हणतो भांडवली गुंतवणूक तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्ही एमआरईजसमधला आमचा खर्च द्या, मग त्या कांदा, द्राक्ष, ऊस, कपास, चणा सगळ्याच पिकांना त्यामध्ये धरा आणि त्यामध्ये शेतकऱ्याला ती सुरक्षिततेची भावना सगळ्यात महत्त्वाची असलेली ही मागणी पूर्ण करावी। याच्यासाठी अशा 17 मागण्या आहेत, मग त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, त्यामध्ये असलेल्या सगळ्याच बारीक बारीक घटकांच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या याच्यासाठी रायगडापासून हा प्रवास सुरू झाला आणि परवा चिलगव्हाणला तो त्या ठिकाणी पहिला टप्पा संपला आणि मग हा चक्काजाम आंदोलन हा त्यातला होता। चक्काजाम आमचा कधीही मनसुबा नसतो, पण ऐकतच नाही तुम्ही दिलेला, आम्ही तुमच्याकडे मागितलं आहे, तुम्ही जे सांगितलं ते कर्जमुक्तीचं, त्यानंतर भावांतर योजना नाही राबवू शकत ना तर आमचं कापणी लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी एमआरईजसमध्ये धरा आणि त्यानंतर या सगळ्या 17 मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा हा अट्टास आहे। हा आम्ही शांत बसणार नाही, आम्ही बच्चू कडू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत, आम्ही शेतकरी म्हणून लढतोय। आमच्यासाठी पार्टी महत्त्वाची नाही, आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा नाही, नेता महत्त्वाचा नाही, शेती आणि माती हे 2 महत्त्वाचे मुद्दे। दुसरी गोष्ट अशी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेल्या विजय घाडगे पाटलांना जी जबरदस्त मारहाण झाली तो सुद्धा राग या चक्काजाम आंदोलनात। तो विजय घाडगे पाटील आहे, ते विजय घाडगे पाटील आहे, एकेरी दुहेरी कोणी असू दे पण ते शेतकरी आहेत हे लक्षात असू द्या। संबंध आदेश आमचं पुढचं पाऊल असं आहे का या जर मागण्या मान्य नाही केल्या तर अजून 2 टप्प्यात आमची पदयात्रा आहे, त्यानंतर 2 ऑक्टोबर आम्ही डेडलाईन दिली आहे। त्या 2 ऑक्टोबरपर्यंत यांनी जर मागण्या मान्य नाही केल्या तर या उत्तर महाराष्ट्रातनं किती ट्रॅक्टर नेतील त्याचा भरोसा नाही, ते ट्रॅक्टर भरलेले असतील, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे अवजारं असतील, जू असेल, शिवळं असेल, त्या ठिकाणी सगळे अवजारं असतील, कडण असेल, रुमणं असेल, त्याचसोबत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये तण झालं की त्या वसन लागतं त्या पाशीला, तर त्या पाशीचं वसन काढायसाठी खुरपंसुद्धा आम्ही ठेवतो। या शेतकऱ्याच्या जीवनाच्या शेतीमध्ये सरकार नावाचं हे तण आम्हाला जगू देत नसेल तर वसन काढण्यासाठी प्रतिकात्मक कृपया शेतकरी खुरपं म्हणून घेऊन सुद्धा त्या ठिकाणी आमचं अवजार हतियार बनायला वेळ लावू नका।
तुम्ही त्याची परीक्षा घेऊन या, विषयाची परीक्षा घेऊन आम्ही मुंबईत, राजधानी मुंबईत धडकणार आहोत 2 ऑक्टोबरला शेतकरी आपल्या कुटुंब कबिल्यासह ट्रॅक्टरसह। यावेळी एकीकडे रस्ता रोको आंदोलन तर सोगरस मालसाने व सलीम हॉटेलजवळ टायर जाळून रस्ता रोको करून शासनाचा निषेध करण्यात आला। त्याचप्रमाणे रस्ता आंदोलन वेळी संदीप जाधव महाराज, चंद्रकांत जाधव, वैभव पवार यांनी देखील आपल्या भाषणातून शासनाचा निषेध व्यक्त केला। त्यामध्ये शेतकरी वर्ग हा कर्जबाजारी होऊन एकीकडे आत्महत्या करत असून मात्र महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटे रमी खेळण्यास मग्न आहे। त्यामुळे आम्ही या रस्त्यावर 52 पत्त्यांचा डाव मांडून रमी खेळू, मंत्र्यांचा देखील निषेध व्यक्त करतो। यावेळी दीपक हांडगे या व्यक्तीने तर 52 पत्त्यांची माळ करून गळ्यात घालून आंदोलनस्थळी बसले व शासनाचा निषेध केला। यावेळी गणेश निंबाळकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश चव्हाण, रेवण गांगुर्डे, सुरेश तात्या, समाधान बागल, चंद्रकांत जाधव, गौरव पवार, गणेश पाचोरकर, गणेश तिडके, संदीप वाघमोडे, ज्ञानेश्वर ठाकरे, राम बोरसे, हरिभाऊ सोनवणे इत्यादी व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून तरी कुठलाही गालबोट या आंदोलनामध्ये लागला नाही। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी आजच संपर्क साधा। डीजे महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक देविदास जाधव 98 22 49 99 40 89 83 15 04 60।